नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी। 8व्या वेतन आयोगाचा हा नवा फॉर्म्युला लागू होणार, पगार दुप्पट होणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार याची वाट केंद्रीय सरकारी कर्मचारी पाहत आहेत। 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील सर्व काही सुरळीत पार पडल्यास वेतन आयोग पुढील वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात आपल्या शिफारसी सरकारला सादर करेल अशी अपेक्षा आहे। यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना वेतन आयोगाकडे आपल्या मागण्यांची यादी सादर करत आहेत। दरम्यान केंद्रीय कर्मचारी अंदाजाच्या आधारे आपल्या पगाराची गणना करत आहेत। या अंदाजाच्या आधारे नवीन वेतन आयोगाचा कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर म्हणजेच टेक होम सॅलरीवर होणारा परिणाम जाणून घेऊया। अंदाज काय? केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगार म्हणजेच टेक होम सॅलरीचा मुद्दा फिटमेंट फॅक्टर सोबत जोडलेला आहे। फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास मूळ वेतनात मोठी वाढ शक्य आहे, पण हातात येणारा पगार केवळ मूळ वेतनावरच अवलंबून नसतो। महागाई भत्त्या व्यतिरिक्त डीए, त्यात घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए, वाहतूक भत्ता, टीए इत्यादींचाही समावेश असतो। फिटमेंट फॅक्टर ठरणार गेम चेंजर। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढ ही प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते। 7व्या वेतन आयोगामध्ये हा फिटमेंट फॅक्टर 2.57 निश्चित करण्यात आला होता। मात्र सध्या विविध कर्मचारी संघटनांकडून हा फॅक्टर 3 किंवा त्याहून अधिक करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे। परंतु जाणकार आणि आर्थिक विश्लेषकांच्या मते सरकार हा फॅक्टर 3च्या खाली म्हणजेच 2.86च्या आसपास ठेवण्याचा विचार करू शकते। जरी सरकारने 2.86चा फॉर्म्युला लागू केला तरी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बेसिक पे मध्ये मोठी वाढ होणार हे निश्चित आहे। टेक होम सॅलरीवर कसा होणार परिणाम? केवळ मूळ वेतन वाढल्याने हातात येणारा पगार वाढत नाही, तर त्यासोबतच मिळणारे इतर भत्ते जसे की महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता यामध्येही मोठी सुधारणा होते। तज्ञांच्या मते सरकार 2.86चा फॉर्म्युला लागू करू शकते। असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार निश्चित करण्यासाठी लागणारे गणित समजून घेऊया। समजा एका केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सध्याचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे आणि त्याला 60% महागाई भत्ता मिळत आहे। सध्या विविध भत्ते मिळून त्याचा एकूण मासिक पगार साधारणपणे 35,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान आहे। आता जर 8व्या वेतन आयोगात 2.86चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर पगारावर कसा परिणाम होईल ते बघूया। नवीन मूळ वेतन सध्याचे 18,000 रुपये वाढून थेट 51,480 रुपये होईल। एकूण मासिक पगार, मूळ वेतन वाढल्यामुळे त्यावर मिळणारा डीए आणि एचआरए देखील मोठ्या प्रमाणात वाढेल। परिणामी एकूण मासिक पगार 75,000 ते 90,000 रुपयांच्या घरात पोहोचू शकतो। म्हणजेच कर्मचाऱ्यांचा पगार थेट दुप्पट होण्याची शक्यता आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।